तर हॅलो पब्लिक, आज आपण जात होतो चाळीसगाव फाटा आणि येसगाव. मग काय आपला माल ऑलरेडी काढलेलाच होता, थोडाफार बाकी होता तो पण म्हटलं आपण पटापट काढून घेऊन मग आपण निघू म्हटलं डायरेक्ट चाळीसगाव फाट्याकडं. मग काय आपली गाडी वगैरे भरून घेतली, आपण लागलो मग आपण डायरेक्ट हायवेला. मग काय या ट्रिपचा टार्गेट होता आपल्याला 1 घंट्याचा. म्हटलं 1 घंट्यात आपण आवरावरी करून टाकू म्हटलं. पुढं आलो तर आपल्याला थोडीफार ट्रॉफिक लागली, पण मग काय नाही, ते आपण पास करून आलो. मग आपण डायरेक्ट स्टार हॉटेल पाशी, स्टार हॉटेलच्या पुढं आल्यानंतर फाट्यावर तर काही दिसत नाही होती ट्रॉफिक, पण मग पुढं आलो तर मग डायरेक्ट असा अटकलो गाईस मी का डायरेक्ट इच्छारच्या बाहेर अटकून गेलो. डायरेक्ट आपल्याला द्यायचा होता या समोरच्या दुकानीला माल. म्हटलं आता इथं गाडी कशी लावायची, इथं आपण डायरेक्ट मध्ये गाडी टाकून दिली. म्हटलं आता जे होईल ते बघून घेऊ, रस्त्यावर तुम्ही बघू शकता ट्रॉफिक. मग काय तिथं माल खाली केल्यानंतर म्हटलं यार आता नेमकं जायचं कसं एवढी ट्रॉफिकमध्ये. मग काय तुमचा भाऊ तर एकदम चॅम्पियन होता, मग टाकली आपण गाडी डायरेक्ट ट्रॉफिकमध्ये. निघालो आपण ट्रॉफिकच्या बाहेर आणि आपल्याला चांगला रस्ता लागला म्हणजे आपण काही सोडत नाही. मग काय आलो आपण डायरेक्ट शालीमारला, शालीमारवरून टर्न मारून आलो आपण चंदनपुरी रस्त्याला. तर हेवी रस्त्याचं काम चालू आहे, केव्हा बनवतं आणि केव्हा नाही, कारण की आता जत्रा नजीक येते. मग काय आलो आपण डायरेक्ट चंदनपुरीमध्ये, चंदनपुरीमधून लागलो आपण येसगाव रस्त्याला. याचा बी हा रस्ता बी तसाच आहे खराब. मग काय आधी त्या रस्त्याने उपगावलं आणि त्याच्यानंतर एस टीवाला भाऊ पण आपल्याला काही साईड देत नाही होता. अबे यार म्हटलं जाऊ दे आता याच्या मागं मागं जावं म्हटलं. मग काय त्याच्या मागं पोचलो आपण येसगावला. आपल्याला इथं या दुकानीला माल द्यायचा होता. मग काय इथं माल वगैरे खाली करणं आपण चालू करून दिलं. माल खाली केल्यानंतर यांच्याकडनं पेमेंट घेऊन निघालो आपण घराकडे. आणि हा ट्रिपचा टार्गेट होता आपला 1 घंट्याचा. आपल्याला 2-2.5 घंटे लागून गेले गाईस. तर भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉकला.